नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून तुर्केवाडी इथं उभा केलेल्या पिकअप शेडची दुरावस्था झाल्यानं अडचण नसून खोळंब अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होते. संबंधित विभागानं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या पिकअप शेडची योग्य ठिकाणी उभारणी करून प्रवाशांची ऊन व पावसापासून सुरक्षा करावी अशी मागणी प्रवासी व नागरिक यांच्यातून होते. गेल्या काही वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून बऱ्याच महत्त्वाच्या ठिकाणी अशी तयार पिकअप शेडची उभारणी करण्यात आली होती. दरम्यान तुर्केवाडी फाटा इथं व्यापारी वर्ग वाढला, तसेच तिथं महादेवराव वांद्रे कॉलेजची स्थापना झाली. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी प्रवासी तसेच विद्यार्थ्यांची रहदारी वाढली. त्यामुळे प्रवासी व विद्यार्थी एसटी बसची वाट पाहत कडाक्याच्या उन्हात तसेच पावसाळ्यात भिजत उभा राहत होते. त्यामुळे तिथं पिकअप शेड उभारण्याची मागणी विद्यार्थी व प्रवासी वर्गातून होत होती. त्या अनुषंगाने त्यावेळी मंत्री असणारे चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून तुर्केवाडी फाटा इथं प्रवाशांना सोयीचं होईल अशा ठिकाणी पिकअप शेडची उभारणी करण्यात आली होती. पण काही दिवसानंतर अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी हे पिकअप शेड इतरत्र हलवून ठेवल्याचं निदर्शनास आलं. यासंबंधी संबंधित विभागाकडे परिसरातील नागरिकांनी तक्रार करून सुद्धा संबंधित विभागानं याकडे कानाडोळा केल्याचं सध्या परिस्थितीवरून दिसतंय. सध्या पिकअप शेड भोवती गवत वाढलंय. त्याचबरोबर त्याची दुरावस्था पाहता त्याचा प्रवाशांनी वापर करणं धोकादायक असल्याचं दिसतंय. आपल्या व्यवसायाच्या हे पिकअप शेड आडवं येत असल्यानं रात्रीच्या वेळी एका व्यापाऱ्याने इतरत्र हलवून त्याचं नुकसान केल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरू असलेली ऐकायला मिळते. तरी पिकअप शेडची डागडुजी करून पहिले होतं त्या ठिकाणी प्रवाशांची सोय होईल अशा ठिकाणी उभारणी करावी अशी मागणी होताना दिसते.